हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि विशेष म्हणजे आज गजानन महाराजांचा प्रगट दिन सुद्धा आहे। बाहेरचं झाडून वगैरे झालेलं आहे, रांगोळी काढली आणि छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे, पाहू शकता। आणि काल शिवजयंतीसाठी आणलेली फुलं ते होती, त्याच्यामुळे पूजा फुलं वाहिल्यानंतर छान दिसते। तर आज गजानन महाराजांच्या आवडीचा नैवेद्य केला जाणार आहे। मी पोथी वगैरे किंवा पारायण केलेले नाहीये, फक्त आज प्रगट दिन आहे, त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवून करणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सकाळीच अशी छान सुरुवात झालेली आहे। तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। तर मी इथे भाकरी करून घेत आहे। तसंच गजानन महाराजांना काय आवडतं तुम्हाला तर माहितीच आहे। सगळ्यात सोपा, सहज आणि कधीही करू शकणारा असं पिठले भाकरीचा नैवेद्य करणार आहे। तर चला मी आता भाकरी करून घेत आहे आणि भाकरी करते वेळेस मला संधिवाताचा त्रास होतो असं म्हणते ना, तर पहा इथं मनगट जे आहे ना, असं भाकरीचं पीठ चुरते वेळेस इतकं दुखत होतं ना की असं थोडंसुद्धा प्रेशर पडू देत नव्हतं मला। एकदम असं ते झालं, त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की माझं मनगट दुखत होतं। सर्वात अगोदर मला तुम्हाला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही सध्या देत असलेल्या व्हिडिओच्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार। तुमच्या व्हिडिओ पाहिले गेल्यामुळे बनवताना किंवा आपण जो त्रास होतो ना तो थोडासा कमी होतो आणि बनवायला उत्साह येतो। त्यासोबतच तुम्ही व्हिडिओ तर पाहत आहात पण कमेंट करत नाहीयेत। तुमचं जर काही मत असेल किंवा तुमचं काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि तुमचं मत मांडू शकता। नक्की व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट जरूर करत जा, त्यामुळे मला सुद्धा उत्साह निर्माण होईल आणि थोडंसं मोटिवेशन मिळेल। तर चला हेच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही पाहत आहेत पण माझ्याशी कमेंट थ्रू पोहोचत नाहीयेत, तर कमेंट केल्यानंतर मला खूप छान वाटेल। अगोदर मी भाकरी करून घेत आहे आणि तुम्हाला जर भाकरी येत नसतील किंवा भाकरी जमत नसतील कशा प्रकारे करायच्या तर त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। आणि मी आत्ता ज्वारीची भाकरी करत आहे, बाजरीची पण मी भाकरी मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली होती। तर आम्ही मराठवाड्यातले आहे त्याच्यामुळे तिकडे ज्वारी बाजरी याच्या भाकरी केल्या जातात, तांदूळ किंवा नाचणीच्या भाकरी आमच्या इकडे जास्त केल्या जात नाहीत। आता बघूयात हळूहळू सगळीकडेच आता सगळ्या गोष्टी मिळत आहेत, त्याच्यामुळे त्याची पण आपण भाकरी ट्राय करू शकतो। पण आता मी ज्वारीची भाकरी करत आहे आणि पाहू शकता असं आपल्याला नवीन नवीन वाटतं की भाकरी खूप अवघड आहे, मला पोळ्याच फक्त येतात, भाकरी अजिबात येत नाहीत। पण कोणतीही गोष्ट जर आपण मनापासून केली ना की मला हे करायचं आहे आणि मला शिकायचं आहे, मेन गोष्ट म्हणजे, आणि आवडीने जर शिकलं आणि केलं तर नक्कीच जमून जाते। अशा प्रकारे टम्म फुगलेली भाकरी पाहू शकता व्हिडिओमध्ये। मनातून आवड असल्यानंतर अशक्य पण गोष्ट शक्य होते, फक्त मनातून आवड आणि जिद्द पाहिजे। मग ते भाकरी करण्याची असो, शिक्षणाची असो किंवा कोणत्याही कामाची असो, आपली आवड असेल तर नक्कीच ती गोष्ट आपण आत्मसात करतो, शिकतो आणि त्याचा आपल्याला इतकं छान वाटतं ना आनंद की हो मला हे शिकत होते आणि मला शिकायचं होतं आणि मला हे येत आहे, याचा आनंदसुद्धा आपल्याला तितकाच मोठा होतो। तर इथं तुम्हाला बोलत बोलत मी भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि तिकडे कुकर लावलेलं होतं। तर इथं डाळ पण शिजलेली आहे, रवीने हाटून घेतली आणि आता त्याला फोडणी देत आहे, म्हणजे तडका। तेल टाकलं, मोहरी जिरं आणि कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकली आणि आपण जे रवीने हाटून घेतलेली डाळ होती ना ती टाकली। हे एकदम सिंपल साधं वरण आहे, खूप टेस्टी लागतं आणि त्याच्यामध्ये वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ। अगदी सोपी झटपट होणारी आणि कधीही वरण भात डाळ भात इतकं टेस्टी लागतं ना हे खाण्यासाठी, आम्हाला सर्वांना खूपच आवडतं। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा, केलं नसेल तर। बऱ्याच जणांना तर माहितीही असेल पण ज्यांना माहिती नसेल, केलं नसेल तरी नक्की करून पहा, खूप टेस्टी आणि सिंपल, अगदी कमी तेलामध्ये आणि आपल्या शरीराला पौष्टिक असं साधं वरण किंवा तडका वरण पण तयार आहे। तर आम्ही नेहमी कधी कधी करतो असं स्पेशल। आणि चला आता थोड्या वेळामध्ये हे वरण उकळलेलं आहे, मी वरण काढून ठेवलं आणि अभय म्हणत होता मला दूध केळ दे, कारण त्याला खूप दिवस झाला खाल्ला नाही, सर्दी झाली होती म्हणून, पण आता चांगला आहे त्याच्यामुळे त्यानं हा दूध केळ मिक्स करून साखर टाकून खाल्ला। खरं तरी मिक्सर वाटा फिरवलं तर त्याचा शेक पण होतो, पण नाही त्या असंच दे म्हटलं होता, मग त्याला दिलं। तो अभ्यास करत आहे, त्याची परीक्षा आहे ना, त्याच्यामुळे मी आता इथं हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेत आहे। मी अगोदर 2 ते 3 मिनिट मिरच्या चांगल्या भाजू दिल्या न तेल टाकता आणि थोड्याशा भाजल्याच्या नंतर मी तेल टाकलेलं आहे, पाहू शकता। म्हणजे काय होतं ना, घरामध्ये ठसका जो आहे ना तो उठत नाही, तेल टाकलं ना की त्यातून धूर निघतो आणि सगळ्या घरामध्ये त्याचा धूर होतो, त्याच्यामुळे अगोदरच थोड्याशा मिरच्या भाजू द्यायच्या आणि मग तेल टाकायचं। मिरच्या भाजल्यानंतर मी त्याच्यावरती लसूण आणि मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मिरच्या भाजलेल्या थंड होण्यासाठी ठेवायच्या आणि जवळपास 5 मिनिटांनंतर मिरच्या थंड झालेल्या आहेत
आणि मी हा ठेचा जो आहे ना तो मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यात वाटत आहे। खलबत्ता थोडा छोटा आहे पण ठीक आहे, मी पण थोडासाच वाटत आहे, जास्त नाही। मोठा खलबत्ता होता पण आम्ही मुंबईला आलात ना तेव्हा नांदेडवरून तसंच गावी गेला तो सामानामध्ये, इकडे आणायला आम्हाला अवघड होत होतं आणि इथं आल्यापासून काही घेतला नाही। तर त्याला थोडासाच करायचा होता म्हणून याच्यामध्ये होतो। आणि दगडाच्या खलबत्त्यावरती वाटलेला ठेचा खूप चवदार लागतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान असते। पाहू शकता छान असा ठेचा तयार झालेला आहे। आता आपल्याला बेसन करून घ्यायचं आहे मला, तर तीच वरण केलेली कढई काढून घेतली आणि मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे। बेसन किंवा पिठलं याच्यासाठी आता आपल्याला वेगळा लसूण किंवा हिरवी मिरची वाटून घ्यायची गरज नाही आहे। आपण जो ठेचा वाटलेला आहे ना मी तेच टाकणार आहे। जवळपास 5 ते 7 मिनिटं कांदा चांगल्या प्रकारे तळल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। तर कारण आपण ठेचा वाटला ना तेव्हा त्याला एक्स्ट्रा लसूण वगैरे सगळं काही टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता आपल्याला वेगळं लसूण टाकायची आवश्यकता नाही आहे। तर आपल्या गरजेनुसार किंवा आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली आणि आपण जो वाटून घेतलेला आहे ना ठेचा तो टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या तिखट किंवा चवीनुसार टाकू शकता, अगदी कमी पण टाकू शकता। आणि आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। असं चाळून घेतल्यामुळे काय होतं ना आपले बेसनाच्या पिठामध्ये असे गोळे गोळे तयार होत नाहीत। माझं मीठ टाकायचं राहिलेलं होतं, सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ते अशा प्रकारे थोडं थोडं टाकून रवीने हटवून घेणार आहे। अगोदर ते रवी आहे ना त्याच्याने चांगल्या प्रकारे हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंफार जे एक एक गाठी तयार झालेल्या असतात ना आपण पळीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने ते अशा प्रकारे फोडून घेऊ शकतो। आणि तरी पण तुमच्या जर जास्त झाल्या असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे चमच्याने त्या गाठी फोडायच्या, पटकन फुटतात आणि असं राहत नाहीत काही सुद्धा। तर जवळपास असा आपल्याला बेसन सगळं हटून झालेलं आहे। आता आपल्याला हे थोडंसं शिजू द्यायचं आहे। बेसन शिजत आहे आणि आता मी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, मस्त अशी, किती छान दिसत आहे ना। आता कोथिंबीर टाकलेली सगळी काही अशी बेसनमध्ये हलवून घेतली म्हणजे त्याची सुद्धा चव आपल्याला पिठल्यामध्ये जाणारच आहे। त्याच्यामुळे आता झालेलं आहे आपलं बेसन तयार। आता 2 मिनिटं थोडंसं चांगलं असं चटचट चटचट शिजू द्यायचं म्हणजे छान लागतं। आता बेसन काढून घेते आणि त्याच्यानंतर मला शिरा पण करून घ्यायचा आहे, कारण पिठलं झालं, भाकर झालं, ठेचा झालं, काहीतरी गोड तर केलंच गेलं पाहिजे। मग 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये मला जेवढा शिरा करायचा आहे ना तेवढा रवा घेतला आणि जवळपास 5 ते 7 मिनिटं, जवळपास बारीक गॅसवरती म्हटलं तर 10 मिनिट पण लागू शकतात, चांगल्या प्रकारे हलवून तो भाजून घेतलेला आहे। आणि जास्त गोड मुलं खायला आता सध्या नको म्हणत आहेत। अगोदर लहान होते ना गोड खाण्यासाठी खूप म्हणजे आवडीनं खायचे, आता मोठे होत आहेत तसं त्यांना गोड म्हटलं की नकोच वाटत आहे, म्हणून मी इथे थोडासाच करत आहे। आणि खूप दिवस झाले शिरा पण केलेला नाही, श्रावण सोमवार होते ना तेव्हा केलेला होता, त्याच्यानंतर केलाच नाही। आणि तुमच्याशी बोलता बोलता इथं रवा मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे 1 ग्लास। 1 ग्लासला थोडंसं कमी आहे आणि त्याच्यानुसार आता थोडंसं चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यानंतर साखर पण टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, गोड आवडत असेल तर जास्त टाका, कमी आवडत असेल कमी टाका। आणि थोडेसे 4 बदाम पण बारीक असं चिरून घेऊन टाकलेले आहेत, म्हणजे आपला बदामाचा शिरा पण तयार आहे नैवेद्यासाठी। चला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊयात। आज किती छान दिवस आहे ना, स्वामी महाराजांचा गुरुवार, गजानन महाराजांचा आणि दत्तात्रयांचा, म्हणजे तिन्ही योग एकाच दिवशी इतके छान जुळून आलेले आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नैवेद्य करते वेळेस पण मनातून खूप आनंद आणि समाधान वाटत होतं। तर चला आजचा अशा प्रकारे व्हिडिओ होता, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे छान असं नैवेद्य तयार आहे, पिठलं, भाकरी, शिरा, ठेचा, भात, वरण। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।